आज टॉक टाइम मध्ये आपण कुष्ठरोगाबद्दल असलेल्या समज गैरसमजाबद्दल चर्चा करतोय। कुष्ठरोग तज्ञ डॉक्टर अविनाश खाडे आपल्या बरोबर आहेत। सर, एक फोन आलाय, सुभाष आपल्या बरोबर आहेत। बोला सुभाष। हॅलो मॅडम। बोला मॅडम, कुष्ठरोग हा आजार आहे ना, हा अनुवंशिक असू शकतोय काय? अच्छा, म्हणजे आपण खरं त्याचं उत्तर दिलेलं आहे की अनुवंशिक नाहीये। हा अनुवंशिक नाहीये कारण की कुष्ठरोग हा जंतुमय होणारा रोग आहे, त्यामुळे अनुवंशिकतेचा आणि कुष्ठरोगाचा तसा काही संबंध नाहीये। पण आपल्या समाजामध्ये असं जसं सांगितलं की फार अपप्रचार आहेत कुष्ठरोगाबद्दल, एक असं म्हणतो की स्टिग्मा आपल्या समाजामध्ये बऱ्याच प्रमाणात आहे। तर कदाचित हा त्याचाच परिपाक आहे की वारंवार आपल्या मनामध्ये शंका येतात की हा अनुवंशिक आहे का, माझ्या आईला वडिलांना किंवा नातेवाईकांना होता तर मी त्यासाठी हाय रिस्कवर आहे का, की मला हा रोग होण्याची शक्यता आहे का? तर अशी शक्यता काहीच नाहीये। आता एक सर्वसामान्य माणूस आणि ज्याच्या घरामध्ये ह्याची हिस्ट्री आहे की ज्याच्या आईला वडिलांना किंवा नातेवाईकांना आहे, हे दोघे इक्वल रिस्कवर असतात। तसं काही नाही की घरामध्ये कुणाला तरी होता, नातेवाईकांना कुणाला तरी होता म्हणून मलाही तो होण्याची शक्यता आहे, तसं डायरेक्ट अनुवंशिकता काही संबंध नाही। पण मग कुष्ठरोगामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात का? हो, कुष्ठरोगामध्ये वेगवेगळे प्रकार असतात। आपण त्याला रिडली जॉपलिन क्लासिफिकेशन नुसार आपण त्याचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत। तर मुख्यत्वे हे प्रकार असतात ते आपल्या इम्युनिटीद्वारे ठरवले जातात। ते एकदम पोलार फॉर्म मध्ये आपण त्याला ट्युबरक्युलाइट लेप्रेसी म्हणतो की ह्याच्यामध्ये शरीराची प्रतिकार शक्ती ही चांगली असते किंवा सुदृढ असते, पण ती एवढी पण एफिशियंट नसते की पूर्णपणे त्या कुष्ठजंतूचा नायनाट करू शकेल। तर अशा वेळेला जे कुष्ठरुग्ण येतात किंवा ज्यांच्यामध्ये कुष्ठरोगाची बाधा होते तर अशा लोकांमध्ये दिसणारी लक्षणं ही वेगळी असतात। तर मुख्यत्वे त्यांच्यामध्ये सफेद रंगाचा चट्टा असतो किंवा फिक्कट रंगाचा चट्टा असतो आणि तो एक किंवा अनेक असे चट्टे असतात आणि मुख्यत्वे तिकडे लॉस ऑफ सेन्सेशन असतं। तर आता एनेस्थेसिया आपण ज्याला म्हणतो किंवा बधिरपणा असतो, तर हा बधिरपणा का असतो? तर बधिरपणा हा ते तिकडे तो संवेदना पोहोचवणाऱ्या नर्व्स ज्या असतात किंवा आपण त्याला चेतातंतू म्हणतो, तर ह्या चेतातंतू आपल्या प्रतिकार शक्तीमुळे नष्ट झालेले असतात। आपण त्याला इम्युनिटीमुळे नष्ट झाल्यामुळे असं अनेकदा म्हणतात की लेप्रेसी झाली म्हणजे लोकांना असं वाटतं की आता माझ्या हातापायाची बोटं गळून पडणार किंवा पायाचे टोज गळून पडणार, ह्यामध्ये कितपत तथ्य आहे? तथ्य मॅडम असं आहे की लेप्रेसीमुळे सगळ्यांचीच बोटं गळत नाही। आता लेप्रेसीमुळे जसं मी सांगितलं की चेतातंतू त्याच्यामध्ये आपले डॅमेज झालेले असतात, तर ह्या चेतातंतूंचं काम काय असतं की संवेदना जाणून घेणं आणि ते शरीरापर्यंत पोहोचवणं। आता एखाद्या व्यक्तीचे कुष्ठरोग झालेला आहे, त्यांनी प्रॉपर काळजी घेतलेली नाही, त्याचे चेतातंतू बाधित झालेला आहे, तर अशा वेळेला त्याचे चेतातंतू बाधित झाल्यामुळे त्याला त्या भागामध्ये एनेस्थेसिया असतो किंवा गरम थंड लागलेलं भाजलेलं त्याला समजत नाही। तर अशामुळे तिकडे वारंवार जखमा होतात, जखमा झाल्यामुळे वारंवार तिकडे अल्सर तयार होतात, अल्सर तयार त्याची प्रॉपर ट्रीटमेंट न घेतल्यामुळे त्या जखमा जास्तीत जास्त सडत जातात ज्याला आपण म्हणतो, आणि कालांतराने तिकडे ट्रॉफिक अल्सर होतो। तर ह्या गोष्टी कारणीभूत ठरतात की माणसांना विकृती येते। आता जसं तुम्ही बोटं झडतात, बोटं झडण्यामागे शास्त्रीय कारण असं आहे की कुष्ठरुग्णांचे जे हाडं असतात त्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, ते असे जरा ठिसूळ झालेली असतात आणि अशा वेळेला असं वारंवार जखमा होणे, त्याचे इन्फेक्शन होणे, त्याच्यामुळे तिथं ऑस्टिओमायलायटिस होतं आणि जे सब क्लिनिकल ट्रॉमा पण होतं। तर त्याच्यामुळे ते बोटांचा जो आकार आहे तो हळू झडत जातो। पण एक गोष्ट अशी आहे की बोटं झडत नाहीत, त्याची नखं त्यांची तशीच असतात। जर तुम्ही व्यवस्थित पाहिले असतील त्याची नखं तशी असतात, फक्त ते हाड आहे किंवा बोन आहे। एखाद्याला कुष्ठरोग झाला तर ही स्टेज येते का प्रत्येकाला? नाही, प्रत्येकाला ही स्टेज येईलच असं सांगता येत नाही। जर लवकर आपण निदान केलं, व्यवस्थित त्याला भौतिक उपचार दिले, त्याचप्रमाणे त्याला आपण जे सल्ले त्याला दिले असतात की स्वतःच्या हाताची आणि पायाची काळजी कशी घ्यावी, गरम वस्तू पकडताना त्याला कपड्यांनी गुंडाळून पकडावं किंवा चालताना व्यवस्थित MCR फुटवेअर ज्याला आपण म्हणतो, स्पेशल प्रकारच्या चप्पल असतात त्या जर त्यांनी वापरल्या तर ह्या वारंवार जखमा होणे ह्या गोष्टी सिक्वेन्स मध्ये असतात, त्या जर आपण टाळल्या तर अल्टिमेटली ती डिफॉर्मिटी आपण सहजपणे टाळू शकतो। पण मग साधारण काय ज्यांची या स्टेजवर पोहोचलेले असतात आणि त्यांच्या हातापायाची बोटं गळालेली असतात किंवा चेहऱ्याचं काही गळून पडलेलं असतं, मग अशा डिफॉर्मिटीज बऱ्या होऊ शकतात का? मॅडम, बऱ्या होऊ शकता म्हटल्यापेक्षा आता डिफॉर्मिटी पर्यंत जाऊ नये, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर। ओके, तर मग प्रिव्हेंट करणं हा आपला प्राथमिक उद्देश असला पाहिजे। पण काही कारणाने म्हणा की त्याला त्यापर्यंत सर्व्हिस पोहोचली नाही आपली, हा आरोग्य सेवेचा कदाचित भाग असू शकतो किंवा समाजाचाही भाग असू शकतो की त्याच्यापर्यंत सर्व्हिस पोहोचली नाही आणि त्याला काही कारणास्तव डिफॉर्मिटी आलेली आहे, तर अशा रुग्णांना आपण जास्तीत जास्त, आता डिफॉर्मिटी कोणत्या स्टेजमध्ये आहे, आता एखादा रुग्ण आला ज्याच्यामध्ये बोटं वाकडे झालेली आहेत, पण बोटं जर जस्ट सुरुवात झाली असेल तर आपण त्याला भौतिक उपचार देऊ शकतो किंवा स्प्लिंट्स देऊ शकतो, या गोष्टीमुळे त्याची ती विकृती टाळू शकतो। पण समजा एकदमच एक्स्ट्रीम स्टेजला त्याचे गेलेले की विकृती जास्त प्रमाणात झालेली आहे, तर अशा वेळेला काय करायचं? तर मग ऐकवत महापालिका कुष्ठरोग रुग्णालयामध्ये त्याला RCC म्हणतात आपण की रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी केले जातात।
तर त्याला प्लास्टिक सर्जन आमच्या इथे येतात. ते प्लास्टिक सर्जन त्या रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीद्वारे त्या डिफॉर्मिटी असतात, जे विकृती असतात, त्या करेक्ट करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न म्हणजे आपण अशा जर डिफॉर्मिटीज आल्या तर थोडे उपचारांती त्यांचं नॉर्मल जीवन जगू शकतील हे आपण बघू शकतो. एक फोन आलेला आहे, गौरी आपल्या बरोबर आहे. बोला गौरी. हा, मला स्वतःलाच हे चट्टे उठले. मग त्याच्यावर काही चट्टे उठले. अच्छा, बघा मॅडम, चट्टे उठले असतील तुम्हाला, पण सगळे चट्टे हे कुष्ठरोगाचे चट्टे नसतात. असं जसं मी सांगितलं की चट्टे असतात शरीरावर, पण जर चट्टा न खाजणारा असेल, न दुखणारा असेल, तिकडे थंड गरम किंवा टोचलेलं ह्या गोष्टी समजत नसतील, तर तुम्ही जवळच्या नजीकच्या शासकीय इस्पितळामध्ये, जर नजीकच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये, आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तो दाखवला, तर तिकडचे हेल्थ केअर प्रोव्हायडर, डॉक्टर्स म्हणा, परिचारिका म्हणा किंवा इतर कोण असतील, पॅरामेडिकल वर्कर असतील, ते तुमचं एक्झामिनेशन करून तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन देऊ शकतात. नुसतं चट्टा आला म्हणजे कुष्ठरोग झाला असं नाही, कारण की चट्टे येण्याचे अनेक कारणं असतात. म्हणजे जरा जरी शंका आली तर तुम्ही जवळच्या डॉक्टरकडे जाऊन तुम्ही त्याचा उपचार करून घेऊ शकता किंवा तो चट्टा कसला आहे ते आपण बघू शकतो. एक फोन आहे, नंदिनी जाधव आहे आपल्या बरोबर. बोला नंदिनी. हॅलो नंदिनी, तुमचा प्रश्न विचारा. हो डॉक्टर, मला असं विचारायचंय की माझा भाऊ आहे ना लहानपणी कुष्ठरोगाच्या थोडस 1-1.5 वर्ष सानिध्यात आला होता. आता तो 25 वर्षाचा आहे. तर त्याच्या हाताचे पुढचे बोट आहे ना सगळे एक नंबर, जसे 10 बोटांचे असे वाकडे वाकडे होत चालले. तर मी एकदा इकडे दाखवलं होतं नाशिकच्या हॉस्पिटलला, पण नाही म्हणून सांगितलं होतं. पण आता तुम्ही जे पोस्टर दाखवलं ना मला, तर त्याच्यातनं मला अशी थोडी शंका यायला लागली. अच्छा, नाही, जसं यांनी सांगितलं की 1.5 वर्षाचा कुष्ठरोगाच्या सानिध्यात आलेला तो, तर कुष्ठरोगाच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकालाच कुष्ठरोग होतो असं इट्स नॉट नेसेसरी. कारण की आमचे जे वर्कर आहेत, तर आम्ही स्वतःही कुष्ठरोगांबरोबर काम करतो. आमच्याकडे वर्कर ते 26-27 वर्ष काम करतात आहे, पण त्यांना तो रोग झालेला नाहीये. तर जर त्यांची हातापायाची बोटं, ते म्हणतात की थोडी विकृती आलेली आहे त्यांना, तर बोटांना विकृती येण्याची अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण कुष्ठरोग आहे. तर कुष्ठरोगामुळेच विकृती येते असं इट्स नॉट नेसेसरी. तर कदाचित विकृती अनेक कारणामुळे असू शकते. आणि जसं त्यांनी दाखवलं की त्यांनी नाशिकमध्ये कुठेतरी माझ्या मते दाखवलेलं आहे, तर त्यांचं एक्झामिनेशन प्रॉपर झालेलं असेल, तर तरी पण त्यांना शंका असेल तर पुन्हा जाऊन तुम्ही त्याचे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ॲक्वर्थ महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये तुम्ही येऊन आमच्याशी भेटू शकता. आमचा फोन नंबरही स्क्रीनवर तुम्हाला दिसेल, तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही जरा जरी शंका आली तर तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि तिथून आधी खात्री करून घेतली पाहिजे की हा कुष्ठरोग आहे किंवा नाही. आणि कुष्ठरोगाच्या या समज गैरसमजाबद्दल आपण असेच बोलत राहणार आहोत, पण आता घेऊया एक ब्रेक. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.